ॲक्च्युली खूप कमी लोकांना माहीत असेल किंवा कोणालाच माहीत नसेल, पण ओमनी सेट नेटमधली नेटची परीक्षा पास केली. अधिकृतरित्या शिक्षक म्हणजे होऊ शिक्षक होऊ शकतो ना. हो, आता तो शिक्षक होऊ शकतो. नेट पास झाली म्हणजे त्याच्यात त्यामुळे शिक्षकाचे म्हणून गुण घेतलं का त्यांनी कदाचित. तर लहानपणापासून अगदी पहिलीत असल्यापासून आम्ही एकमेकांना म्हणजे चेहरे एकमेकांच्या समोर येत आहेत. शाळेपासूनच ओमविषयी मला प्रचंड कुतूहल वाटायचं आणि तो फार असा बोलका मुलगा नव्हता, म्हणजे त्याच्या विश्वात राहणारा मुलगा होता. कौतुक होत आहे मैत्रिणीकडनं. एरवी एवढं नाही चांगलं वाईट बोलत असते एरवी. ते माझे बाबा हे महापालिकेतूनच निवृत्त झाले, तर त्यांचं आयुष्य काय असतं, त्यांचे प्रश्न काय असतात, त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण आमच्या घरातच ते सगळे फोन असायचे, अनुभव सगळा होता, कानावर यायच्या गोष्टी. त्याला एक धक्का दिला की खूप नवीन काही गोष्टी आपल्या समोर येऊ शकतात. तेच या चित्रपटातनं बघायला मिळणार. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज खरंच खूप वेगळा विषय घेऊन आपण आलोय. अर्थात निमित्त आहे सिनेमाचं, ज्याचं नाव आहे आता थांबायचं नाही. अर्थात त्याच्या टीजरनं आणि वुमेन्स डेच्या एका वेगळ्या प्रोमोनं सगळ्यांनाच वेड लावलं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि या सिनेमातनं एक आगळी वेगळी जोडी पहिल्यांदाच आपल्या समोर येते, आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे ओम भूतकर आणि पर्ण पेठे. तुम्हा दोघांचंही लोकमत फिल्मीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. मी जसं म्हटलं तसं वेगळी जोडी आहे, कारण की तुला आधी खूप वेगळ्या भूमिकेतनं बघितलं आणि अर्थात तुला मुळशीमुळे तुझी एक वेगळी ओळख आमच्यापर्यंत पोहोचली. इतरही सिनेमे आहेत, पण ओम भूतकर आम्हाला वेगवेगळ्या भूमिकातनं बघायला मिळाला. आता या सिनेमात एक शिक्षक म्हणून समोर येतोय आणि तुझं आणि पर्णचं एक कॉम्बिनेशन आम्हाला पाहायला मिळतंय. कशी प्रोसेस एन्जॉय केली आणि कसं जुळून आला हा योग? शिवराज आमचा मित्र आहे, पुण्यात आम्ही बरीच वर्ष एकमेकांना ओळखतो. एकत्र काम करायचा कधी योग नव्हता आला. एका नाटकामध्ये त्याचं एक दिवस त्याने रिप्लेसमेंट केली होती, ऐन वेळेला गरज होती म्हणून. पण अदरवाईज त्याच्या व्यतिरिक्त आम्ही एकत्र काम केलं नव्हतं, पण एकमेकांचं काम पाहत होतो, एकमेकांचं काम आम्हाला आवडत होतं. मित्र म्हणून आम्ही बऱ्याचदा भेटत होतो. तर जेव्हा तो हे घेऊन आला ही भूमिका माझ्याकडे, तेव्हा तो करतोय याच्यातच मला खूप आनंद वाटत होता. आणि हा करतोय म्हणजे भारी काहीतरी करणार असं एक फिलिंग. म्हणजे आपल्या सर्कलमध्ये अशी काही लोक असतात, कुठल्याही क्षेत्रात माणूस असतात, की ज्याच्या कामाविषयी आपल्याला असं वाटतं की हा भारी करतो, ह्याच्याबरोबर करायचं आपण. त्या कॅटेगरीतला शिवराज आमच्यासाठी होता आहे. तर त्यांनी ते सांगितल्यावर मला आनंद वाटला. मी लगेच हो म्हणून टाकलं. आणि पर्ण आणि माझी खूप आधीपासूनची मैत्री आहे. म्हणजे आम्ही अगदी लहान असल्यापासून, हे कदाचित माहीत नसेल लोकांना, पण आमचे फॅमिली फ्रेंड असल्यासारखे आम्ही आहोत. तर लहानपणापासून अगदी पहिलीत असल्यापासून आम्ही एकमेकांना म्हणजे चेहरे एकमेकांच्या समोर येत आहेत. आणि त्याच्यानंतर काम करायला लागल्यापासून जास्त आमची मैत्री झाली. आम्ही शिवराजनी काही इम्प्रोव्हायझेशन टाईप्स आमच्या रिहर्सल्स घेतल्या, ज्याच्यात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करून पाहिल्या आमचे सीन्स. आणि आमची म्हणजे तसं मैत्री असल्यामुळे एकमेकांना सुचवत, एकमेकांना मदत घेत असं आम्ही ते केलं. पर्ण तो जसं म्हणाला की तुम्ही बालमित्र आहात, तर बालमित्रासोबतची ही नव्यानं अनुभवलेली जर्नी कशी होती? आम्ही एकमेकांच्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे अनुभवलेले आहेत. म्हणजे आम्ही जेव्हा खरंच शाळेत होतो तेव्हा आम्ही वेगवेगळ्या शाळात होतो, पण आपल्या आयुष्यातले वेगवेगळे टप्पे असतात ना, की एक 10वी जेव्हा आपण पास होतो तेव्हा, मग आपण कॉलेजमध्ये जातो तेव्हा, त्याच्यानंतरचं जेव्हा आपलं काम खरं सुरू होतं तेव्हा शाळेपासूनच ओमविषयी मला प्रचंड कुतूहल वाटायचं आणि तो फार असा बोलका मुलगा नव्हता, म्हणजे त्याच्या विश्वात राहणारा मुलगा होता. आणि त्याला लहानपणी तेव्हा नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. खूप छोटा असताना, शाळेत असतानाच त्याला नॅशनल अवॉर्ड मिळालं होतं. तो खूप चांगलं काम करायचा आहे अब्राहम लिंकनचं पत्र नावाच्या नाटकात. त्याच्यानंतर अभ्यासात तो प्रचंड हुशार होता. त्यामुळे वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मला त्याच्याकडे बघून मी अचंबित व्हायचे की या मुलाला इतकं सगळं कसं काय चांगलं जमतं. आणि जेव्हा तो अभिनय क्षेत्रात काम करायला लागला, BMCCकडनं नाटक करायला लागला, तेव्हाही त्यांनी खूप चांगल्या भूमिका केल्या. त्याला अनेक पारितोषिकं त्या काळात मिळाली. तर आम्ही वेगवेगळ्या टप्प्यांवर एकत्र काम करत आलेलो आहोत. नाटकामध्ये काम केलेलं आहे मी. त्यांनी गालिब नावाचं नाटक लिहिलं होतं, त्याच्यात एकत्र काम करायचो. किंवा आम्ही एक चित्रपटसुद्धा एकत्र केला होता. नाटकात आषाढातील एक दिवसमध्ये पण आम्ही काम केलं होतं. त्यामुळे असा एक मोठं होतानाचा प्रवास एकमेकांचा बघितला. आणि सिनेमात काय हिरो हिरोईन म्हणून आम्ही पहिल्यांदाच काम करतो आहे. तर अर्थातच खूप
छान अनुभव होता. अगदी. ओम, तुझ्याविषयी मला म्हणजे आपण अनेक मुलाखती ऐकत असतो किंवा आपण पाहत असतो. तर बऱ्याचदा बऱ्याच कलाकारांकडनं असं तुझ्या बाबतीत ऐकायला मिळतं, की ओमचा अभिनय खूप सहज आहे किंवा ओम जे करतो ते कुठेही कृत्रिम वाटत नाही किंवा त्याला जर एखादी भूमिका दिली तर तो इतक्या ती लीलया पेलतो की आपल्याला असं वाटतं की तो भूमिका जगतोय. तर हे तुझ्यात कुठून आलं किंवा आपण जसं म्हणतो की एक करिअरचा टप्पा आपण निवडत असतो, जसं तू अभ्यासातही हुशार होता. पण मग अभिनयात यायचं आणि मग पुढे इतकं डेडिकेशन त्याच्यात द्यायचं की लोकांना असं वाटतं की अरे हा सहजच सगळं करतोय. ही अभिनयाची प्रोसेस तुझी कशी होती? तर धन्यवाद तुम्हाला, म्हणजे असं तुम्ही म्हणताय आणि लोक असं खरंच म्हणत असतील तर खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे ते खरं असो अशी माझी इच्छा आहे. आहेच आहेच. तर असं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आभार तुमच्या सगळ्यांचे. पण मी असं काही, जसं दिग्दर्शक सांगत असतो, जसं त्या स्क्रिप्टची गरज असते त्या पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. जे काही नाटकं करून, वेगवेगळ्या दिग्दर्शकांसोबत काम करून, सहकलाकारांसोबत काम करून जे काही शिकायला मिळालं आहे किंवा जे आजूबाजूचे सिनियर्स आमच्या होते त्यांच्याकडून, मग या क्षेत्रातले त्यांच्याकडून जे शिकायला मिळालं आहे त्याच्यानुसार करायचा, भूमिकेशी आणि त्या प्रसंगाशी प्रामाणिक राहायचा प्रयत्न करतो. दुसरं काही नाही. त्याच्यातूनच काही होत पण असेल तर. ती म्हणजे काय म्हणतात, तो प्रसंग कुठला होता की तो दिवस कुठला होता की ज्यावेळेस तू ठरवलं की नाही आता पूर्ण वेळ थिएटर आणि पूर्ण वेळ अभिनय? नाही, असा एक दिवस नव्हता. ती ग्रॅज्युअलच, म्हणजे अजून सुद्धा मला असं वाटतं की जायला हे आपल्याला जमतंय का. सो असा त्याचा एक दिवस, एक प्रसंग असा नव्हता. सुरुवातीला करायचो तेव्हा तर लहान होतो, त्याच्यामुळे असं काही त्याचं गांभीर्य नव्हतं. असं आपलं कोणीतरी सांगतंय त्याच्यानुसार करायचो. मग हळूहळू कॉलेजमध्ये करायला लागलो. मग तेव्हा जरा असं वाटायला लागलं की हां, आपण करतोय बहुतेक. असं रिपीटेडली आपल्याला जमत असेल तर मग कदाचित जमत असेलच आपल्याला, असं वाटायला लागलं. मग आणखीन काही सिनेमांमध्ये 1-2 कामं केल्यावर जमतंय असा आणखीन एक आत्मविश्वास वाढला. असं ते हळूहळू झालेली ती आता प्रोसेस आहे. थांबायचं नाही अशी प्रोसेस आहे थोडक्यात तुझी आणि असं तू न हां. थांबता चालू हो. आहे. नाही, त्याचं काहीतरी अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. म्हणजे आणि काही काही ॲक्टरचं असं असतं ना, की तुम्ही खूप अभ्यास करता, खूप तुमचं क्राफ्टवर काम असतं, पण ते कधी-कधी दिसतं सुद्धा तुमच्या अभिनयात. त्याचं त्याचं काम आहे, म्हणजे तो असं दाखवत नाही, की मी खूप कष्ट घेतले आहेत किंवा मी त्याच्यावर कसं काम करतोय हे तो दाखवत नाही. पण त्याची इंटर्नल प्रोसेस काहीतरी खूप स्ट्राँग आहे. त्यामुळे को ॲक्टर म्हणून सुद्धा त्याच्याबरोबर काम करताना असं वाटतं, की अरे, ह्याला इतकं सहज, इतकं आतून हे सगळं कसं खरं आहे. येतंय. आणि ते ते खूप ॲक्टर म्हणून खूप कौशल्याचं काम आहे, अगदी. की एक आतली आपली काहीतरी प्रोसेस चालू आहे, पण ती आपण दाखवत पण नाही आहे, पण ती काहीतरी तुम्हाला एक माणूस म्हणून आतनं असं कनेक्ट पण रूटेड होते. तुम्हाला ठेवलेलं असतं. तर ती त्याच्यातली खूप खूपच मला कौतुक त्या गोष्टीचं वाटतं, की त्याला गोष्टी येतात. आणि असं मी म्हणत नाही, की त्या गिफ्टेड आहेत. त्याच्यावर तो काम करत असतो, पण ते काम आपल्याला दिसत नाही. ही खूप स्पेशल अगदी. क्वालिटी आहे असं क्या मला बात है! ओम, तुझं कौतुक होत आहे. अरे हो ना. मैत्रिणीकडनं एरवी ती आली. एवढं नाही चांगलं वाईट बोलत असते एरवी. म्हणून म्हटलं की मैत्रीण ऑन कॅमेरा कौतुक करतीये. हां. पण पर्ण तुलाही विचारायचं आहे, एकतर शिवराजही तुझा मित्र आहे, जो या सिनेमाचा दिग्दर्शक आहे. ओम तुझा मित्र आहे. रंगभूमीवरती तुझं काम आम्ही सगळेच बघतो. खूप वेगवेगळ्या विषयातनं तू आम्हाला भेटत असते. नुकतंच 4 चौघी झालं. पण असा एक सिनेमा येतो ज्यात वेगळा विषय मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण की आपण जर आजूबाजूला बघितलं तर एक विशिष्ट धाटणीचे सिनेमे असतात, ज्याला कॉमेडीचा जॉनर असतो, प्रेमाचं अंग असतं. पण या सिनेमात आणखीन एक वेगळा अ, काय म्हणू की माणसांचा विषय मांडण्याचा हं. प्रयत्न केलाय. अशी जेव्हा फिल्म तुझ्याकडे येते, तेव्हा या सगळ्याकडे तू कसं बघते? आणि मला सिनेमाची जर्नी ऐकायला आवडेल, की सिनेमा कसा आला? मग ओम त्याच्यात इन झाला, शिवराज होता का? सिनेमाविषयी हो. मला तुझ्याकडनं ऐकायला आणि विषय. हो. शिवराज आणि मी एक नाटक गेले काही वर्ष करतोय. प्रायोगिक नाटक आहे ज्याचं नाव आहे लव्ह यू. लव्ह यू. आणि त्याचे आम्ही बरेच प्रयोग केले. त्याच्या तालमीच्या निमित्ताने आधी आम्ही ओळखत होतो एकमेकांना, पण त्या नाटकाच्या निमित्ताने आमची चांगली मैत्री झाली. आणि तो हळूहळू मला माणूस म्हणून कळायला लागला. त्याची आधीची नाटकं मी पाहिली आहेत. त्याचं भवर नावाच्या नाटकाची मी फॅन होते. ते सोलो तो परफॉर्मन्स करतो. तर त्याला मला नीट मित्र म्हणून समजून घेता आलं लव्ह यूच्या निमित्ताने. आणि ही फिल्म जेव्हा लिहायला सुरुवात झाली तेव्हापासनं मला माहिती होतं की त्याच्या डोक्यात असं काय काय आहे. विविध प्रोड्युसर्सना ती फिल्म पिच करणं, त्याचे ड्राफ्ट बनवणं, असं मला माहिती होतं की चालू आहे. आणि त्याच्यात मी आहे त्या फिल्ममध्ये हे कुठेच त्या पिक्चरमध्ये खूप दिवस नव्हतं. मला हे माहिती होतं की एका शिक्षकाची गोष्ट आहे आणि त्याच्यात फिल्ममध्ये बाकी बरीच मोठी कास्ट असणार आहे. पण मी त्या चित्रपटाचा भाग आहे हे खूप शेवटी ठरलं. ओम त्यात काम करणार आहे हे जेव्हा मला कळलं तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण
कारण काय ती भूमिका तो जी भूमिका करतोय, एका शिक्षकाची जी भूमिका आहे, ती कुठल्याही ॲक्टरसाठी मला असं वाटतं की ड्रीम रोल असू शकतो अशी अगदी. ती भूमिका आहे. आणि मला खूप कौतुक शिवराजचं वाटलं की हा त्याचा पहिला चित्रपट आहे, पण त्याला जसा हवा आहे तशाच पद्धतीने तो सिनेमा त्यांनी केला आहे. त्याला ज्या विषयावर चित्रपट करायचा होता, कुठलाही कॉम्प्रोमाइजेस न करता किंवा काय मार्केटला हे लागतं म्हणून हे करावं करेक्ट. लागतंय असं त्यांनी काही केलेलं नाही आहे. हम्म. त्याला ज्या विषयाचं कन्व्हिक्शन होतं, तर त्यांनी आणि ओमकारनी खूप कष्ट घेऊन तयार केलेली ही स्क्रिप्ट आहे. त्यामुळे या स्क्रिप्टबरोबर मी होते आणि खूप आत्ता शूटिंगच्या काही दिवस आधी असं कळलं की अरे हा एक रोल आहे, तर तो तुला करायला वा. आवडेल का? आणि अर्थातच म्हणजे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. कारण काय खूप प्राऊड मोमेंट आहे. म्हणजे मैत्रीण म्हणून सुद्धा एक खूप प्राऊड मोमेंट आहे की म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. एक चित्रपट बनवणं सध्याच्या काळात खरं ही आहे. खूप अवघड गोष्ट आहे. त्याच्यासाठीचे पैसे जमवणं, चांगले कलाकार जमवणं, त्याच्यासाठीचं सगळं म्हणजे हा जो अख्खा या फिल्मचा तुम्ही कास्ट बघितली तर त्यात खूप मोठे 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 कलाकार आहेत ॲक्टर्स खूपच. आहेत आणि टीमही खूप मोठी आहे. तर शिवराजचं खूप कौतुक वाटलं. त्यामुळे अर्थातच या सिनेमाचा मी भाग लगेचच हो म्हटलं व्हायला. अगदी. हो, जसं की पर्ण म्हणाली आणि आम्हाला दिसतंय आता त्या सगळ्या काय म्हणतात की सिनेमाच्या बॅकग्राऊंडमध्ये की तू शिक्षकाच्या भूमिकेत आहे आणि हा शिक्षक वेगळा आहे. निश्चितच इतर शिक्षकांपेक्षा त्याचं एक जाणीव वेगळी आहे, त्याची उपज वेगळी आहे आणि त्याला एक कार्य दिलेलं आहे, ते त्याहूनही वेगळं आहे. त्यामुळे एका जबाबदार शिक्षकाची भूमिका साकारताना ओमच्या चष्म्यातनं कसं ह्या सगळ्याकडे बघितलं, कसा अभ्यास केला हम्म. आणि कसं अपीलिंग केली ही भूमिका? एकतर मी आधी गेल्या काही भूमिका ज्या केल्या होत्या त्यात सगळी जी पात्र होती ती लार्जर दॅन लाईफ असल्यासारखी होती. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात अशी माणसं सहज बघायला मिळत नाहीत अशी ती पात्र होती. म्हणजे साने गुरुजी असतील, रावरंभामधलं पात्र असेल, मुळशी पॅटर्नमधलं असेल, वेगवेगळी होती पण लार्जर दॅन लाईफ लाईफ होती. होती. रोज आपल्याला अशी माणसं भेटायला मिळत नाहीत आपल्या नॉर्मल आयुष्यात. तर हे जे पात्र आहे ना ते खूप आपल्या रोजच्या आयुष्यात येणाऱ्या माणसासारखं आहे. ते साधं आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने ते खूप आव्हानात्मक आहे की त्याच्यात तुम्हाला असं अभिनेत्याला कशाचा तरी आधार घेऊन तेवढा एक त्याचा गुण हायलाईट करून ते साध्य होईल असं नाही. त्याच्यात जास्त बारीक काम करायला लागणार आहे, जास्त सटल गोष्टी त्याच्यात आणाव्या लागणार आहेत असं ते होतं. त्याच्यामुळे मला ते घ्यावंसं वाटलं आव्हान. खूप मला आनंद वाटलं की आपल्याला असं काहीतरी करायला मिळतं आहे खूप काळाने, जे एक आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या माणसासारखं पात्र आहे. त्याच्यासाठी एकतर संहितेचा आधार होता मुळात आणि त्याच्यानंतर शिवराज आमचा मित्र असल्यामुळे त्याच्याशी खूप मोकळा संवाद होता. हे आम्ही असं करून बघू का, आम्ही तसं करून बघू का, मग त्याच्या मराठी भाषेचा बाज कुठला असावा ह्याच्यावर बरीच चर्चा झाली. आधी थोडंसं वेगळं वाटत होतं, म्हणजे थोडंसं आता ते मी सांगत नाही आधी काय आणि आता करेक्ट. काय त्याचा बाज येते, पण वेगळा बाज आधी डोक्यात होता आणि त्याच्यानुसार आम्ही बराच काळ काम करत होतो. पण एका क्षणी शिवराजला असं वाटलं की या बाजांनी हे थोडंसं आपल्या फिल्मशी सुसंगत नाही होते, तर बदलूयात आपण, आणि मग तो बदलला. तर असं एकमेकांची मदत घेत मी त्याला काही इनपुट्स, म्हणजे ॲक्टरचं ते कामच आहे की आपल्याकडे जे जे आहे ते ऑफर करायचं. तर मी वेगवेगळं त्याला करून दाखवत होतो की हे आवडते का बघ, हे आवडते का बघ, आणि त्यातलं त्याला जे योग्य वाटलं त्या दिशेने आम्ही पुढे गेलो. आणि ते बघूयात आता कसं झालं ते. अगदी, अगदी. पण तुमच्या दोघांचं एक कॉम्बिनेशन आहे प्रेम कहाणी असं म्हणू, कारण की तुझ्या एक सिनेमात अशा धाटणीचं वाक्य आहे की प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, पण डोक्यावर छप्पर नाहीये. म्हणजे बरोबर. म्हटलं तर ही प्रेम कथा खूप मिळती-जुळती किंवा कॉमन पण आहे आणि म्हटलं तर खूप वेगळी पण आहे. हं. सो तुझ्याकडनं ऐकायला आवडेल की ही दोघांची जी स्टोरी आहे ती वेगळी कशी आहे आणि सारखी कशी आहे? हं. म्हणजे आपण जेव्हा कुठलंही चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की ते कुणाबरोबर तरी शेअर करावं, किंवा अर्थातच जेव्हा अडीअडचणीचे प्रसंग असतात तेव्हा ते कुणाबरोबर तरी आपलं दुःख त्यांच्याबरोबर जर सांगितलं काय आहे तर कदाचित तो भार हलका होऊ शकतो. तर आयुष्यात अशी एखादी व्यक्ती असते, मग ते कदाचित घरचे असतील, मित्रमैत्रिणी असतील, प्रेमाची माणसं असतील की ज्यांच्याबरोबर आपली सुखदुःख शेअर करता यावीत. असं जर कोणी असेल किंवा करेक्ट. खूप काम करून जेव्हा आपण घरी जातो आणि आपल्याला असं वाटतं की हां ही व्यक्ती आपल्यासोबत असणार आहे, तेव्हा खूप छान वाटतं. तर मला असं वाटतं की
माळी सर हे जे आहेत त्यांच्या आयुष्यातली ही सीमा नावाची त्यांची मैत्रीण आहे की जी त्यांच्याबरोबर राहायला तयार आहे. म्हणजे आपण असं आडवाटेचं काम करत असतो तेव्हा अर्थातच पैसे हा एक खूप महत्त्वाचा महत्वाचा. मुद्दा आपल्याला फिगर आउट करत सगळ्यांनाच राहावा लागतो. तर तो त्यांच्याही आयुष्यातला आहे की एखादं वेगळं काम करायचं, चांगलं काम करायचं तर त्याच्यात पैसे मिळतीलच अशी काही खात्री नसते. त्यामुळे तिला हे पडणारे प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहेत. पण अर्थातच ते दोघंही एकत्र त्या प्रश्नांवर कशी मात करतात हे आपल्याला अगदी. चित्रपटात बघायला मिळेल. पण जसं तू म्हणाली की तुझं कॅरेक्टर सीमा आहे आणि तुमचं निलेश माळी कॅरेक्टर आहे आणि जरी तुझं कॅरेक्टर शिक्षकाचं असलं तरी मगाशी म्हटलं की तो कुणाला शिकवतो हेही फार महत्त्वाचं आहे. त्याला एक टास्क दिलेला आहे जे सगळ्यांना ट्रेलरमधून कळेलच. हे सगळं करताना आपण जसं मागे आपल्याला एका टीजरमध्ये कळलं की पालिका कर्मचारी आजूबाजूला आहेत आणि त्यांना शिकवण्याचं ते आव्हान आहे आणि जेव्हा अशा कर्मचाऱ्यांना आपण शिकवायला जातो तेव्हा त्यांची मानसिकता, त्यांची स्थिती, परिस्थिती हे समजून घेऊन आपल्याला त्यांना बरोबर. शिकवावं लागतं आणि आता अर्थात तू भूमिकेत जाऊन ते शिकवताना तुला बाहेरून पण त्याचा एक अभ्यास करावा लागला असेल रादर हो. तुमच्या दोघांनाही. सो या परिस्थितीचा, या सिनेमाचा, तिथल्या माणसांचा, तिथल्या त्या सिनेमाची जी जाणीव आहे त्या जाणीवेचा अभ्यास तुम्ही दोघांनी कसा केला आपापल्या भूमिकांसाठीचा? किंवा तू काही लोकांना भेटलास का, त्यांच्याशी बोललास का, काही अनुभव ऐकलेस का की ज्यातनं तुला अधिक प्रगल्भ व्हायला झालं? हे ॲक्च्युली खूप कमी लोकांना माहीत असेल किंवा कोणालाच माहीत नसेल, पण ओमनी सेट नेटमधली नेटची परीक्षा पास केली. हो. नेटची जी अत्यंत अवघड परीक्षा असते, जी खूप कमी लोकं पास होतात, ती त्यांनी जाता जाता दिलेली आहे आणि तो पास झालेला आहे. त्यामुळे क्या बात शिक्षकाचे तू काही खूपच आज माझा कौतुक करायचा शिक्षक विडाच उचललास. नाही, नाही, पण सत्य परिस्थिती आहे ना. म्हणजे मी आता काय आता खोटं काय सांगते का काय? अरे हो, अधिकृतरित्या ते शिक्षक म्हणजे होऊ शिक्षक होऊ शकतो ना मी, हे हो, आता विसरलो तो होतो शिक्षक मी. होऊ हां, शकतो. तेच बरोबर. तर नेट पास म्हणजे झाली म्हणजे. तेच म्हणजे हां. त्याच्यात त्यामुळे शिक्षकाचे म्हणून गुण घेतलं का त्यांनी मला? कदाचित. हां, तर पालिकेशी संदर्भातला जो मुद्दा आहे ना, तर सुदैवाने आम्हाला दोघांनाही अ, त्या सगळ्या मंडळींना भेटण्याचा योग आयुष्यात आला होता. म्हणजे आता पर्णच्या बाबांनी म्हणजे आमचे पेठे काका त्यांनी एक डॉक्युमेंटरी केली होती, कचरा कोंडी नावाची. खूपच सुंदर डॉक्युमेंटरी केली होती आणि त्यात त्यांचे जे प्रश्न आहेत कर्मचाऱ्यांचे आणि त्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांचे खूप महत्त्वाचं आणि मोलाचं काम करत असतात आपल्या आयुष्यात. त्यांच्या संदर्भातले त्यांच्या आयुष्यातले दाहक आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्याच्यात खूप हिरहिरीने मांडले होते आणि अतिशय धगधगतं वास्तव काय ते समोर आणायचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर पर्णनी सत्यशोधक नावाचं महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यावर आधारित असलेलं नाटक केलं होतं. ते पण पेठे काकांनीच बसवलं होतं. तर त्यात सुद्धा महापालिका कर्मचारी होते ज्यांनी महत्त्वाच्या भूमिका त्याच्यात केल्या होत्या. माझे बाबा हे महापालिकेतूनच निवृत्त झालेत आता काही काळापूर्वी. तर त्या कर्मचाऱ्यांचं आमचे सगळे काकाच असायचे सगळे. तर त्यांचं येणं जाणं घरी होतं. त्यांचं आयुष्य काय असतं हे सगळं मला म्हणजे याचा सुदैवाने अनुभव होता आणि त्याचा नक्की फायदा झाला. म्हणजे त्यांचे प्रश्न काय असतात, त्यांना काय अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण आमच्या घरातच ते सगळे फोन असायचे, अनुभव सगळा होता, कानावर यायच्या गोष्टी. त्याच्यानंतर आम्ही काही इम्प्रोवाइज केल्या होत्या गोष्टी. शिवराजनी स्वतः त्याचा काही अभ्यास केला होता, ओमकारनी अभ्यास केला होता, त्याच्या नोट्स होत्या त्यांच्याकडे आणि त्याचा आधार घेऊन आम्ही आधी इम्प्रोवाइज करत होतो. म्हणजे हे जे सगळे पात्र ज्यांनी रंगवली आहेत सिनेमामध्ये त्यांच्यासोबत आम्ही काही सीन्स, काही दृश्य आधी इम्प्रोवाइज केली होती, म्हणजे करून बघितली होती. आपण आपल्या पद्धतीने करूया. संवाद जे लिहिलेत ते बाजूला ठेवून आपल्याला त्या पात्रांमध्ये उतरल्यावर काय वाटतंय हे बघण्यासाठी काही दृश्य आम्ही करून बघितली होती आणि त्यातनं पण बऱ्याच गोष्टी सापडत गेल्या. अशा अनेक गोष्टींचा आधार घेत आम्ही ते करायचा प्रयत्न केला. अगदी. पण असा एखादा किस्सा आहे का कधी अनुभवलेला की जो या निमित्ताने तुला सांगावासा वाटेल, त्यांचं वेगळेपण किंवा ज्यातनं तू काही शिकलास? त्यांच्यावर जी काही जबाबदाऱ्या असतात आणि काही कामं ही खूप अवघड असतात आणि काही म्हणजे आता खूप विचित्र घटना कधी कधी कानावर येतात की त्या साफ त्या गोष्टी करायच्या असतात, त्याच्यात उतरून मॅन्युअली काही गोष्टी कराव्या लागतात. ते खूप दुर्दैवी आहे की आपल्या लोकांना असं करावं लागतं आजच्या काळात सुद्धा. तर खूप आणि ते कचराकोंडी नावाच्या डॉक्युमेंटरीमध्ये पण मांडलं होतं. तर ते भयानक आहे खूपच म्हणजे आणि खूप आपल्याला काहीतरी त्रास होतो ते बघून की असं कसं म्हणजे असं कसं होतंय. करेक्ट. पण म्हणजे त्याच्यावर काहीतरी म्हणजे मला विश्वास आहे की काहीतरी
त्याच्यावर मार्ग निघेल आणि लोक त्याच्यावर संशोधन आणि ती व्यवस्था आपल्याकडे लवकरात लवकर लागू कशी होईल, म्हणजे मॅन्युअल राहणार नाही, असा प्रयत्न करत असणार आहेत लोक. अगदी. पर्ण? तेच तू म्हटला तसं मी पुण्यातल्या सफाई कर्मचाऱ्यांबरोबर तर मी बरेच म्हणजे 1.5 वर्ष घालवलेलं आहे आणि खूप जवळनं माणूस म्हणून त्यांचा अनुभव घेतलेला आहे. आणि तू म्हटलास तसं वेगळेपण म्हणजे ते सगळे खूप चांगले कलाकार आहेत. म्हणजे त्यातल्या अनेक लोकांना म्हणजे ते उत्तम शाहीर होते, खूप चांगले पोवाडे गायचे, भजनं गायचे, वा. सगळ्यांचे आवाज खूप चांगले असायचे. तर त्याच्यामुळे कला ही त्यांच्या अंगातच होती. त्यांनी कधी थिएटरला जाऊन नाटक बघितलेलं नव्हतं. त्यामुळे अशा लोकांबरोबर आम्ही नाटक करायचो सत्यशोधक नावाचं. आणि ते अर्थातच फुल्यांच्या आयुष्यावर असल्याकारणाने त्याचे अर्थसुद्धा वेगवेगळे वेगळे होते. लागायचे. म्हणजे त्यांनासुद्धा, प्रेक्षकांनासुद्धा आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र काम करतानासुद्धा. त्यामुळे खूपच प्रेमळ अनुभव होता त्यांच्याबरोबर नाटक करायचा. आणि आता या चित्रपटात वेगळी तशा बाजू बाजू. दाखवली गेली. आणि जर मला असं वाटतं की संधी आपल्याला एकदा मिळाली नाही, तर जर परत संधी मिळवून दिली, म्हणजे प्रोत्साहन दिलं गेलं, योग्य अनुकूल परिस्थिती तयार केली गेली, तर इतकं पोटेन्शियल असतं माणसात की ते त्याला एक धक्का दिला की खूप नवीन काही क्या बात गोष्टी है. आपल्यासमोर येऊ शकतात. क्या बात है, तर क्या बात तेच है. या चित्रपटातनं बघायला मिळणार आहे. अर्थात. तुम्हा दोघांनाही प्रश्न आहे की एकतर मगासपासून आपण म्हणतोय की सिनेमाची कास्ट खूप तगडी आहे किंवा सिनेमाची कास्टच अशी घेतली की जे आपल्याला ते भूमिका बघतानाच लक्षात येतं की काय काम केलंय किंवा ती जवळ जाणारी आहे. असे सगळे दमदार कलाकारांसोबत काम करणार. अर्थात तुझ्या याच्या आधीच्या सिनेमामध्येही तू अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत काम केलं, पण या सरात भरत सर आहेत, सिद्धार्थ जाधव आहे, स्वतः ज्यांचे सिनेमे बघून आपण मोठे झालो तो हो. ते आशुतोष सर आहेत. सो या सगळ्यांसोबतचा अनुभव, प्रवास कसा होता, काय शिकायला मिळालं, किंवा एक म्हणतो ना की आपण जेव्हा आपण अशा मोठ्यांसोबत काहीतरी काम करतो तेव्हा ती आपल्यासाठी सुद्धा एक लर्निंग प्रोसेस असते. सो तुमच्या दोघांचा हा प्रवास कसा होता? खरं आहे, तू म्हटलास ते अगदी खूप मोठे कलाकार आहेत सगळे, आणि हेही अगदी खरं आहे की आपण त्यांचीच सगळ्यांची कामं बघत त्यांच्याकडूनच शिकत मोठे झालोय सगळे. आणि खूपच भारी वाटत होतं की भरत जाधव आपला स्टार, म्हणजे ज्याची कामं आपण बघत आलोय, त्या भरत दादा सोबत आपल्याला काम करायला मिळतंय आणि असं 1 to 1 आपण त्याच्या सोबत काम करायचंय. खूप भारी गोष्ट आहे ही. सिद्धू असेल आपला, त्याची सुद्धा कामं आपण लहानपणापासून बघत आलोय, त्याची कामांवर आपण खळखळून हसलोय, तो आपल्या सोबत आहे. आशुतोष गवारीकर एवढं मोठं नाव नाव. हिंदीमधलं, अख्ख्या भारतातलं, ज्यांनी इतके भारी भारी सिनेमे दिले, ते अजरामरच सिनेमे आहेत. तर त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय ही खूप भारी संधी. मला कास्टिंग आधी माहित नव्हतं, मी आधीच शिवराज आहे ह्याच्यावरच मी हो म्हटलं होतं, पण त्याच्यात ही म्हणजे सोन्याहून पिवळं की हे सगळे लोक त्याच्यात आहेत. आणि म्हणजे आता हे खूप तसं खूप लोक हे असं बोलत असतात, पण हे मला अनुभवायला मिळालं की इतकी डाऊन टू अर्थ माणसं आहेत ही तीनही तगडे कलाकार मोठे. म्हणजे सिद्धू असेल आपला, भरतदादा असेल, आशुतोष सर असतील, अगदी मनमोकळेपणाने आमच्याशी गप्पा मारायचे. शिवराज पण सांगतो, आता परवाच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितलं की त्याला विचारलं आशुतोष सरांबरोबर काम करायचं काही प्रेशर होतं. तो म्हटला हो सुरुवातीला होतं, पण एकदा त्यांच्याशी बोलायला लागल्यावर त्यांनी ती भिंत ठेवली नाही. त्यांनी असं जाणवू दिलं नाही की मी कोणीतरी मोठा एक कलाकार. पूर्वीच सक्सेसफुल झालेला असा दिग्दर्शक आहे आणि तू आता नवीन आलेला, असं त्यांनी जाणवू दिलं नाही. आणि मग त्याला एकदा ती मोकळी मिळाल्यावर तोही मोकळेपणाने बोलायला लागला आणि आम्हालाही तोच अनुभव आला. आम्हालाही काही फरक वाटला नाही या अनुभवात. भरतदादा तर अगदी बसून आमच्याशी निवांत गप्पा मारत अजून पण बसतो. स्वतःहून त्यांनी प्रयोगाला बोलवलं. मला इतकं भारी वाटलं की भरत दादा आपल्याला बोलवतोय की प्रयोगाला ये. म्हणजे अर्थात ते पाहिलेलंच सगळ्यांचं लाडकंच नाटक आहे, पण तरी सुद्धा त्यांनी स्वतःहून आपल्याला असं म्हणलं की तू ये पुण्यात आता प्रयोग आहे. एवढं भारी वाटलं. जसं मित्रांना दाखवतो, बघ बघ त्यांचा फोन आलाय, मला म्हणतात प्रयोगाला ये. वा. आणि खरंच आम्ही त्या दिवशी गेलो. पुन्हा एकदा आधी पाहिलंच होतं अर्थात सहिरेसे, पुन्हा एकदा पाहिलं. त्याच्यानंतर गप्पा मारल्या, खूप छान वाटलं. आणि सिद्धूची तर एनर्जी अफाट आहे, तो आत्ता पण आहे, चालूच असतं हो. त्याचं काहीतरी गंमत जम्मत. तर खूप भारी अनुभव होता. आणि आमचं खरंच सेटवर खूप भारी वातावरण अशा अर्थाने होतं की एकाच ठिकाणी एकतर होतं, त्याच्यामुळे धावपळ फार नव्हती. कारण शाळेचं सगळं सेटअप असल्यामुळे त्याच्यामुळे खूप निवांत गप्पा मारायला वेळ असायचा. आणि त्यात ही मंडळी खूप गमती जमती त्यांच्या, आणि आम्हाला उत्सुकता. आता बघ ना, म्हणजे यांचं काम बघत जर आपण मोठे झालो तर अर्थात उत्सुकता असते आपल्याला की सर या सिनेमाच्या वेळी काय, दादा त्या सिनेमाच्या वेळी काय झालं होतं आणि कसं काय असं वगैरे.
ते सगळं तो मनापासून आमच्याशी क्या बात. शेअर करायचा. म्हणजे बघ ना, मी दादा त्याला अरे तुरे करतोय, म्हणजे दादा मोठा भाऊ या हो, नात्याने, नात्यानेच. पण ती मोकळीक असण्या एवढं त्यांनी चांगलं नातं आमच्याशी बांधलं, त्याचा मोठेपण. क्या बात आहे. पर्ण. मग शिवराज पुण्यात नाटकाचा एक ग्रुप चालवतो, त्याच्यामुळे ते असं वेगवेगळ्या काय अतरंगी लोकांना एकत्र घेऊन जायची त्याला सवय आहे. आणि या सिनेमाची कास्ट एवढी मोठी आहे, म्हणजे ज्या कामगारांच्याबद्दलची फिल्म आहे ते कामगारच जवळपास फिल्ममध्ये 25 एक ॲक्टर्स असतील ना, 20-25 हो, ॲक्टर्स असतील. तर त्याचं जे कास्टिंग आहे ते इतकं युनिक आहे, म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर हे इतकं वेगळं दिसणारं आहे, बोलणार आहे. त्याचं कितीही छोटा रोल असला तरी त्याचं म्हणून एक स्पेसिफिक आहे. कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचं एक अस्तित्व आहे. आणि ते एवढे वेगवेगळे ट्रॅक्स तयार करणं चित्रपटात आणि त्याच्या प्रत्येकाच्या गोष्टी बिल्ड करणं हे त्याला खूप चांगलं जमलं आहे. आणि अर्थातच ही सगळी मोठी स्टारकास्ट आहेच आहे, जे ग्रेटच आहेत. त्याच्याचबरोबर प्राजक्ता आहे, किरण आहे किंवा प्रवीण आहे, पंकज आहे, हे सगळे खूप छान कलाकार आहेत, खूप वर्ष काम केलेले कलाकार आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव तुम्हाला त्या वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसणार आहे. आणि ओम म्हणला तसं सगळे खूप प्रेमाने होते सेटवर एकत्र. ती म्हणजे आपण काहीतरी चांगलं काम करतोय ही एक भावना सगळ्यांच्या मनामध्ये होती. अगदी. त्यामुळे ती आता प्रमोशनलाही आहे आणि फिल्मच्या पाठीशी सुद्धा सगळे अगदी त्या असणार. पद्धतीने उभे आहेत. असणारच. ओम, पर्ण तुझ्याविषयी खूप भरभरून बोलतेय मागासपासून, पण मला तुझ्याकडनं पर्णविषयी तू ऐकायचं. काही तिच्याबद्दल चांगलं बोलणार एकतर आहेस. सिनेमात कपल ॲज अ कपल म्हणून तुम्ही काम करताय, सो तो एक अनुभव, आणि पर्णविषयी एकूणच तुमचं सिनेमातलं बॉन्डिंग कसं होतं, कसं ते सगळं गिव्ह अँड टेक झालं, त्यामुळे तुमच्या दोघांच्या काही किस्से घडले का? जसं तुम्हाला म्हणाला की ती आता पहिल्यांदाच इतकं कौतुक करते, तर ती पडद्यामागची बॉन्डिंग ऐकायला आवडेल तुमच्या दोघांची खास करून. आमची एकतर मैत्री असल्यामुळे त्याची खूप मदत झाली. म्हणजे आम्ही खूपच मोकळेपणाने आम्हाला, म्हणजे स्क्रिप्टमधल्या असतील काही अडचणी येणाऱ्या, सेटवरच्या असतील त्याच्याविषयी बोलू शकायचो, अजूनही बोलतो. त्याचं एकमेकांना खूप, म्हणजे आपला कोणीतरी मित्र सोबत असल्यावर जितकी मोकळीक असते तितकीच आमच्या याच्यात आहे, कारण आम्ही लहानपणापासून तसेच आहोत. तर त्याचा खूप आम्हाला काम करताना सुद्धा फायदा होत असायचा, कारण आम्ही, म्हणजे उदाहरणार्थ एखादी आम्हाला मोमेंट ट्राय करून बघायची की हा बोलता बोलता असा एक क्षण येतो, असं काहीतरी आहे समजा, तर ते आम्ही लगेच करून बघायचो, त्याला दाखवायचो. तर ह्या सगळ्यासाठी असं विचार नाही करायला लागायचा, कारण आपली मैत्रीणच असल्यामुळे ती काही गोष्टी सांगायची, मी काही गोष्टी सांगायचो, आणि ते लगेच करून बघायचो. शिवराजला आवडलं तर ते आम्ही कंटिन्यू करायचो. तर ते इतकं सोपं आमच्यासाठी होतं, आमच्या आधीच्या ओळखीमुळे म्हणा, मैत्रीमुळे म्हणा. आणि ती अतिशय सिन्सिअर आहे तिच्या कामामध्ये. कामाच्या वेळेला ती त्याच्यात पूर्णपणे रममाण झालेली असते. तिला बाकी, आणि म्हणजे एखादा स्टुडियस मुलगा असतो ना अभ्यासाच्या बाबतीत, तो अभ्यासाचा विषय निघाला की अभ्यासच करत असतो, मग काही बाकी. तर तसं तिचं आहे की एकदा ते सेटवर आली आणि त्या पात्राचं मेकअप वगैरे झाला की ती संपूर्णपणे त्याच्यात असायची. क्या बात आहे. आणि सगळं म्हणजे अतिशय मोकळेपणाने सगळ्या गोष्टी बोलायची. काही विचारावं असं वाटलं शिवराजला विचारायची, आणखीन आमच्यासोबत काही करून बघायचं असेल तर लगेच करून बघायची. असं ते सगळं तिच्यात, ते एक सिन्सिअरिटी खूप जास्त आहे. आणि ती, म्हणजे तिची ओव्हरऑलच दिग्दर्शकीय समज सुद्धा जी आहे ती खूप मोठी आहे. म्हणजे तिने, आम्ही एकाच बॅचचे आहोत, ती वेगळ्या कॉलेजला होती अर्थात. तर तेव्हा आम्ही कॉम्पिटिटर होतो एकमेकांचे. हेल्दी कॉम्पिटिशन, मैत्रीतली कॉम्पिटिशन असायची, पण कॉम्पिटिशन होतं. तर आम्ही फिरोदियाला तिने एक नाटक केलं होतं, काशी यात्रे नावाचं. तेव्हा आमचंही नाटक होतं. तर आमचं तिसरं आलेलं, यांचं पहिलं आलेलं. पहिलं नाही, दुसरं आलं. दुसरं आलं. मग पहिलं कुठलं आलं होतं तेव्हा? इंजिनिअरिंग कॉलेजचं कुठलं. फिरोदियाला इंजिनिअरिंगवाले येतात पहिले. त्यांचं असतं ना ते ऍक्टिव्हिटी वगैरे. आम्ही बिचारे नाटकातले. तर ह्यांचं आमच्या पुढे होते हे, म्हणजे थोडक्यात काशी यात्रेवर. पण त्यांचं नाटक खरंच भारी होतं रे. म्हणजे आम्हाला बघून असं वाटलं की हा, म्हणजे काही चुकलं नाही परीक्षकांचं, बरोबरच आहे, भारीच आहे. आत्ता परवा मी तिचं नाटक पाहिलं, समथिंग लाईक ट्रुथ नावाचं. तर त्यात सुद्धा ते सगळं जे डिझाईन तिने केलं अतिशय सुंदर आहे. त्याच्यातनं ती किती, म्हणजे ती सुद्धा हसून खेळून आणि अशी इनोसंट असल्यासारखी आपल्याशी बोलत असते, पण तिचं सुद्धा खूप खोल कुठल्या तरी गोष्टींविषयी विचार चालू आहे आणि खूप खोल समज डेव्हलप झाली आहे सगळ्या गोष्टींविषयी, असं जाणवत असतं तिच्या कामांमधनं. एरवी ती असं बोलताना आपल्याला जाणवत नाही, ती जाणवू देत नसावी, अशी ती शातीर आहे तशी, पण ती खूप हुशार आहे. म्हणजे तिची समज खूप खोल आहे. क्या बात आहे. पर्ण, त्याने सुद्धा कौतुकाची संधी झालं आता. अजिबात वाया कौतुकाची घालवलेली नाहीये. पिट्टमफाट झाली. पेटमफाट करून पण टाकली. ओम, तू अनेक दिग्दर्शकांसोबत आतापर्यंत काम केलंय. अर्थात सगळेच दिग्दर्शक नटाला सारखे असतात, पण
काही आवडीची नावं आहेत का, किंवा तुला असं काही वाटतं का की आता येत्या काळात मला ह्या दिग्दर्शकासोबत अजून वेगळं काम करायला आवडेल, किंवा या दिग्दर्शकाचं विजन मला पर्सनली खूप आवडतं, असं कुठलं हेरलंस का की नाही यार या नाही, असं एकाचं नाव घेणं अवघड आहे, कारण खूप लोक चांगली चांगली कामं करत असतात. म्हणजे आता मी काही नावं घेतली तर ते असं होईल बाकीच्यांची सुटली, नंतर आठवतील ती अरे यांचं आहे. पण खरंच खूप मोठी नावं आहेत आपल्याकडे आणि त्या सगळ्यांबरोबर काम करायची इच्छा आहे, काहीतरी योग यावा. सगळ्यांचं आपापलं वैशिष्ट्य असतं, आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण काम करत असतो आणि त्यात आपल्याला स्वतःला वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोअर करून बघता येण्याच्या शक्यता प्रत्येक दिग्दर्शकामध्ये लपलेल्या असतात. क्या बात आहे. अगदी दोघांनाही शेवटचा प्रश्न. सिनेमाचं नाव आहे आता थांबायचं नाही. दोघांच्या आयुष्यातला तो प्रसंग, तो किस्सा जेव्हा तुम्ही ठरवलं आता थांबायचं नाही आणि मग त्याच्यानंतर एक आयुष्याला वेगळं वळण मिळालं. हा म्हणजे प्रश्न म्हणून खूप भारी आहे, पण त्याचं उत्तर असं इतकं प्रिसाईज देणं आणि अवघड एक आहे. उत्तर एक देणं मोमेंट अशी अवघड आहे, आहे कदाचित. पण म्हणजे आता थांबायचं नाही असं असावं आयुष्य याच्या पुढे अशी इच्छा मात्र आहे. तर बघूयात आता थांबायचं नाही असं होतंय की नाही. क्या बात आहे. विथ गंमत म्हणजे ॲक्च्युली ओमला किंवा मला ना नाटक, चित्रपट, अभिनय व्यतिरिक्त सुद्धा खूप गोष्टी काय काय करून बघायला आवडतात. म्हणजे की मला सुद्धा मी सायकोलॉजीचं शिक्षण Yes. घेतलं आहे. काय डान्स करायला आवडतो. ओमचं सुद्धा असं आहे की त्याला कविता आवडतात, वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस त्यांनी केलेले आहेत, त्याचा फिलॉसॉफीचा अभ्यास आहे. तर आम्ही जे नाटक करायचो त्याच्यातला गालिबचा तो जो शेर होता की हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. तर इतक्या गोष्टी आहेत करून बघण्यासारख्या. तर आता जगायला आलो आहोत तर सगळं एक्सप्लोअर करत क्या बात राहूयात आहे. आणि त्या काय म्हणतात त्या शोधासाठी थांबायचं नाही म्हणजे असं मला असं वाटतं म्हणू की शकतो. प्रत्येकच मोमेंटला आपण आता थांबायचं नाही असं ठरवून पुढे गेलं पाहिजे. पण हो. मला असं वाटतं की खूप सुंदर गप्पा झालेल्या आहेत. ओम आणि पर्ण, तुम्हा दोघांनाही आता थांबायचं नाही या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. 1 मे 2025 पासून हा सिनेमा प्रदर्शित होतोय, तेव्हा सर्व प्रेक्षकांनाही आवाहन आहे की मोठ्या संख्येने जा आणि हा सिनेमा पहा. पुन्हा एकदा या सिनेमाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो थँक्यू मच. सो मच. थँक्यू. धन्यवाद.